मग काय म्हणतायत बातम्या? नेहमीच्याच. ते काय आता? हा काका तुमच्यासाठी खास आल्याचा चहा. वा हा आल्याचा चहा आमच्यासाठी फक्त सीझनलाच. त्यासाठी पावसाची वाट बघावी लागते. त्यातच पक्षी पाण्यासाठी बघतो, आम्ही आल्याच्या चहासाठी. बघा हा अण्णा, कालच यांना आल्याचा चहा करून दिला होता, तरी आज हे असं ऐकवतात. काय सांगितल्यावर देणं आणि न सांगता देणं यात फरक असतो अण्णा. दादांचा फोन आहे. हा दादा बोला. मी बोलतेय. कशी आहेस ग? मी ठीक आहे. ठीक ग, मजेत असायला हवंस ना तू. नाही म्हणजे आजकाल धावपळ कमी झाली असेल ना तुझी. बरं झालं ग बाई, नाही त्या निमित्ताने तुलाही थोडा आराम मिळाला. बरं अण्णा कसे आहेत? रमलेले दिसत आहेत तिथे. हो. चांगलंय. पण काय ग म्हणजे किती दिवस तुम्ही असे दुसऱ्यांच्या घरी त्यांना ठेवणार ना? आता तुमचं स्वतःचं घर असतं तर मग काही हरकत नव्हती माझी. म्हणजे बघ तुला कसं वाटतंय. नाही अण्णांनाही विरारला यायचंय आता. अगं बाई, आत्ता म्हणालीस ना रमलेत म्हणून. एवढ्यात कंटाळा पण आला का अण्णांना? आवडत्या सुनेकडे आणि मुलाकडे करमत नाहीये वाटतं. पण खरे तुम्ही पूर्ण दिवस ऑफिसमध्ये असता ना, त्यांच्यासाठी वेळ कुठे आहे तुमच्याकडे? मी काय इथे आहेच 24 तास मोकळी. नाही आणि म्हणजे मला तरी काय काम आहे ना या घरात. हरकत नाही, तू ये. हा त्यांना घेऊन. म्हणजे अगं काय आहे ना की ह्यांना जमणार नाहीये ना थोडं ऑफिसच्या कामामुळे. हा आणि मी पण तुला खरं सांगू का, म्हणजे मी पण इतकी दमले ना ग, प्रवासाचं ना क्षीणच जात नाही. आणि झालं काय, आईकडे गेले 4 दिवसासाठी आरामाला. पण तिचं पण आता वय झालंय ना ग, जमत नाही तिला. तिथे गेल्यावर परत सगळी कामं मलाच करावी लागली. तर ह्या घरातला हा पसारा आहेच, तिकडचं काम सगळं एकटीवरच पडलं ना ग माझ्या. अगं मी काय म्हणतेय, हा म्हणजे तू जरा येशील का ग मदतीला?